नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नीट यूजी ची परीक्षा दिल्यानंतर आपल्या सर्वांना सर्वात मोठा प्रश्न असतो की आपण एम्स किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिपमर असेल त्याला आपण त्यानंतर जीएमसी म्हणतो आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, प्रायव्हेट आणि डीम्ड आणि अदर स्टेट अशा वेगवेगळ्या मधून एमबीबीएसचे ऍडमिशन करत असतो। आजच्या सब्जेक्टमध्ये विषय घेणार आहे की एम्स मध्ये ऍडमिशन घेणं त्याचबरोबर जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं याच्यामध्ये काय फरक राहतो याचे वेगवेगळ्या टॉपिक वाईज आपण डिस्कशन करणार आहे। पहिला टॉपिक जो राहील म्हणजे तो म्हणजे फी स्ट्रक्चर। बऱ्याच वेळा फी स्ट्रक्चर मध्ये सर्वांचं एक जिव्हाळ्याचा विषय असतो। एम्स मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर टोटल आपला जो खर्च आहे म्हणजे हॉस्टेल आणि फीज सहित टोटल 5 वर्षाचा खर्च जो काही फीज आहे ती 5 ते 6 हजार एवढी फीज असणार आहे आपल्याला, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर जीएमसी मध्ये मात्र कॅटेगरी वाईज ती बदलत राहील। एससी एसटी कॅटेगरीसाठी अगदी 1-2 हजार 5 हजारच्या आत असेल, परंतु जवळपास 1,65,000 पर्यंत किंवा 2 लाखापर्यंत फीज असू शकते ओपन कॅटेगरीसाठी। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हे 1,000 पासून ते 2 लाखापर्यंत फीज असू शकते आणि हॉस्टेलचा जो खर्च आहे तो 4,100 एवढा आहे। मेस मात्र दोन्ही ठिकाणी वेगळी फीज आपल्याला पे करावी लागत असते, मेसचा चार्जेस याच्यामध्ये इन्क्लूड नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅम्पसमध्ये जर आपण बघायला गेलं तर एकदम डेव्हलप्ड कॅम्पस असतं एम्स मध्ये। त्याचा जो असतो तो एकदम मॉडर्न लुक असतो आणि रिसेंटली आहेत खरं तर एम्स धरती आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची धरती किंवा सेंट्रल याच्यामध्ये येतं, युनिव्हर्सिटीमध्ये येतं। किंबहुना हे सगळं जे बजेट असतं ते केंद्राकडून येत असतं, त्या मानानं कम्पॅरेटिव्हली जीएमसीचं जे असतं ते राज्याचं असतं। त्यामुळे सिंपल आणि साध्या टाईपच्या बिल्डिंग किंवा एखाद्या वेळेस रेंटल वगैरे घेतलेल्या बिल्डिंग सुद्धा असू शकतात। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मात्र एकदम टॉप लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर एम्स मध्ये असतंय, कम्पॅरेटिव्हली जीएमसी मध्ये कमी असते। आता आपण जर पुढचा जर टॉपिक घेतला की म्हणजे अकॅडमिक मध्ये जर बघायला गेलं तर एम्स मध्ये खूप टॉपचे टीचर्स असतात की जेणेकरून त्यांनी एम्स मध्ये किंवा जिपमर मध्ये किंवा टॉपच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये एज्युकेशन घेतलेलं, पीएचडी होल्डर्स वगैरे आपल्याला टीचर्सला असू शकतात। तशा प्रकारचा जीएमसी मध्ये असणार नाही असं पण काही नाही, परंतु त्या कम्पॅरेटिव्हली थोडासा जो अकॅडमिक आहे ते एम्स मध्ये जरा टॉप लेवलला असू शकतं। जीएमसी मध्ये मात्र थोडासा त्या मानानं थोडं कम्पॅरेटिव्हली डाऊन साईड होऊ शकते। आपण आता एम्सची स्थापना झाल्यापासून त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचं बजेट किती असतं आणि जीएमसी साठी किती बजेट असतं, तर जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी जे बजेट आहे ते दरम्यान 200 कोटीच असतं एक कॉलेज स्थापना करण्यासाठी। तेच बजेट आपल्याला एम्स मध्ये 1600 ते 1800 कोटीचं बजेट असतं। त्यामुळे त्या लेवलमध्ये त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सर्व गोष्टी उपलब्ध असतात। त्यानंतर आपण महत्वाचा सगळा टॉपिक पाहूया तो म्हणजे कट ऑफ। आता ऑल इंडिया रँक वाईज जर पाहायला गेलं तर एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर देशामध्ये पहिला 1,000 ते 2,000 मध्ये आपला रँक आला पाहिजे तरच तुम्हाला एम्स मध्ये ऍडमिशन मिळणार आहे। तेच जीएमसी मध्ये बघायला गेलं तर ऑल इंडिया कोट्यामधून 15% कोट्यामधून आपल्याला 28 ते 30,000 रँक असेल तरी आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं आणि स्टेट वाईज मात्र वेगवेगळं जीएमसी मध्ये राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 ते 55,000 ऑल इंडिया रँक असेल तरी सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मिळू शकतं। एससी आणि एसटी आणि एनटीबी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा थोडासा डाऊन साईडनी असतो। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंट फ्लो मध्ये बघायला गेलं तर जीएमसी किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत ते सेंट्रल असतात, सेंट्रल सिस्टम मध्ये असतात, शहराच्या मध्यस्थानी असतात, सिव्हिल हॉस्पिटलला अटॅच असतात। त्यामुळे त्या ठिकाणी पेशंट फ्लो खूप हाय सापडतो, पण त्या कम्पॅरेटिव्हली एम्स कॉलेजेस सगळे नवीन आहेत त्यामुळे थोडे प्लॅन्ड आहेत, त्यामुळे गावाबाहेर आहेत, त्यामुळे गावापासून 10, 15, 20, 25 किलोमीटरच्या दूरीवर असल्यामुळे त्या ठिकाणचा पेशंट फ्लो कम्पॅरेटिव्हली जीएमसीच्या तुलनेमध्ये थोडा कमी असतो। परंतु एम्स मध्ये पेशंट फ्लो जो असतो तो क्वालिटी असतो, त्यामुळे त्या ठिकाणी एज्युकेशन सुद्धा चांगलं मिळू शकते। आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बॉन्ड। आता बॉन्ड मध्ये जर पाहायला गेलं तर एम्स मध्ये जर तुम्ही 4.5 वर्षाचा कोर्स आणि इंटर्नशिप 1 वर्षाची केली तर तुम्हाला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही। पण जीएमसी मध्ये म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जर आपल्याला एमबीबीएस कंप्लीट केलं तर मात्र 1 वर्षाचा कंपल्सरी रुरल किंवा अर्बन एरियामध्ये 1 वर्षाचा गव्हर्नमेंट बॉन्ड आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, एम्स मध्ये जर तुम्ही
इंटर्नशिप नंतर जॉब केला तर डायरेक्ट तुम्हाला 1,10,000 रुपये पर मंथ पेमेंट म्हणून तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. कम्पॅरेटिव्हली तेच बघायला गेलं तर जीएमसी मध्ये 74,000 पासून ते 95,000 फीस भरून आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. त्याच अनुषंगाने एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पीजी सीट कोटा. आता पीजी सीट कोटा मध्ये एम्स मध्ये जर तुमचं शिक्षण कंप्लीट झालं तर एम्स साठी थोडंसं काही सीट्स उपलब्ध असतात. ते जीएमसी मध्ये जर तुम्ही एमबीबीएस केलं तर जीएमसी मध्ये किंवा एम्स मध्ये कुठेही कसल्या प्रकारची सीट उपलब्ध नाहीत. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा, जर समजा मी महाराष्ट्राचं डोमिसाईल असेल आणि मी जर समजा कर्नाटक राज्यामध्ये एम्स मध्ये जर एमबीबीएस कंप्लीट केलेलं असेल तर त्या राज्याचं किंबहुना त्या राज्याचं तुम्हाला 15% जो टॉपिक आहे तो आपल्याला मिळत नाहीये. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं, एम्स मध्ये जर समजा मी कर्नाटकमध्ये केलेलं असेल आणि महाराष्ट्रातल्या 50% पीजीच्या स्टेट कोट्यामध्ये मात्र आपल्याला भाग घेता येऊ शकत नाही. तो एक महत्वाचा टॉपिक आहे. थोडासा हा निगेटिव्ह टॉपिक असू शकतो, परंतु एम्स मध्ये हा टॅग आहे. तुमच्या एमबीबीएसच्या पुढे एम्स असं लिहिलं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे सगळीकडे तुम्हाला त्याचा टॅग म्हणून उपयोग होतो. आणि एम्स मध्ये एमबीबीएस झालेला असेल तर तुमचं जे काही लाईफ टाईम मध्ये करिअरला खूप सारा स्कोप येत असतो. एकंदरीत एम्स आणि जीएमसी मध्ये एमबीबीएस करण्यामध्ये फी स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅम्पस, त्याचबरोबर जे काही त्याचं बजेट आहे, कट ऑफ आहे, त्याच्याबरोबर ऑल इंडिया रँक असेल, त्या ठिकाणी पेशंट फ्लो आणि बॉन्ड असेल किंवा पीजी सीटच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्व भारत देशामध्ये एकूण 420 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एम्सचे 20 एम्स कॉलेजेस संपूर्ण भारत देशामध्ये आहेत. एकंदरीत एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मॉक टेस्ट आहेत, त्यामध्ये नारायण इन्स्टिट्यूट आहे, त्याचबरोबर फिजिक्सवाला राजर्षी शाहू कॉलेज, आरसीसी, विद्यार्थ्यांना अकॅडमी, IIB, या सर्व ॲलन, आकाश, या सर्वांच्या मॉक टेस्ट सुरू झालेले आहेत. आपल्या मॉक टेस्टचे ऑनलाईन स्वरूपामध्ये जर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला सर्व प्रकारच्या टेस्ट आपल्या डोअर स्टेप पर्यंत मिळू शकतील. आम्ही एका तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून तुम्हाला संपूर्ण टेस्ट पेपर तुम्हाला देत असतो की जेणेकरून तुम्ही आता सोडवू शकता. तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही क्लास लावणार ते पण टेस्ट तुम्ही घ्या, परंतु मी दिलेल्या सुद्धा टेस्ट सोडवलं तर तुम्हाला निश्चित त्यामध्ये स्कोर ग्रो होण्यामध्ये मदत होऊ शकते. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.